दादा हे 500 रुपये खर्चच ठेव. मी आता चाललोय मुंबईत, पण मी गौरी हवा असतात ना तेव्हा परत येणार आहे. दादा काय रे, काय झाला? म्हणजे तू माझी 500 रुपयात किंमत करतस? अरे कमी पडत असतील तर सांग, अजून देतो. अरे तुझ्या ह्या 500 रुपयाची पण माझ गरज नाही आहे. आतापर्यंत कधी तुझ्याकडे पैसे मागितलं काय मी? सगळं सण माझ्या हिमतीवर केलं मी. अरे दादा, माझी पण काहीतरी जबाबदारी लागते ना, म्हणून मी तुला पैसे देतोय. कसली रे जबाबदारी? हा फक्त मजा मस्ती करायचं येतो. कधी येऊन इथं देवावर पाणी तरी घालतो काय? की 4 दिवस आधी येऊन देवाचं काम तरी करतो काय कधी? अरे दादा, गणपतीच्या आधी 4 दिवस आणि गणपतीचं या 4 दिवस. अरे एवढी सुट्टी घेऊ नमाज कसा परवडल? अरे काय सांगतो परवाडत नाही हा? इथं गणपतीच्या आधी 8 दिवस घर साफसफाई पासन गणपती सोडपर्यंत आमचं खाडं होतं. आम्ही म्हणतो परवाडत नाही. तुम्हाला काय त्या लिव्ह फिव तरी भेटत, भर पगारी सुट्टी. आमचा इथं हातावर पोट, खाडो केलो की दिवस फुकट गेलो. अरे ते मुंबईच्या जीवनात कंटाळून काही 4 दिवस भेटतात ना, की गावी येऊन आम्ही जरा मजा करताव रे. मज्जा मस्ती? अरे मेल्या गौरीच्या दिवशी तुम्ही दारवा पिऊन त्या गलीत पडून राहतो. अरे तुमच्या बायका घरात धरून तुम्हाला घेऊन येतात. आणि पुढच्या पिढीस तुम्ही काय शिकवणार हो? गौरीच्या दिवशी गावी जायचं आणि दारवा पिऊन गलीत पडून राहायचा, ह्या शिकवणार हो? ह्याच नॉलेज घेणार आहे का ती तुमची पुढची पिढी? अर्थात राहू दे ना दादा, मला उशीर होत आहे, मी येतो आता. चल. हा ठीक आहे, सांभाळून जा. दादाचं पण काही चुकत नाही. चला आता आपण करू ते आपली पुढची पिढी करेल. त्या गोष्टीकडे काही दुर्लक्ष करून जमणार नाही.